आपण जी नेहमी कढी बनवतो त्यापेक्षा थोडं काहीतरी वेगळं। नावावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज आपण बनवणार आहोत मूग डाळीची कढी गोळे। बनवायला एकदम सोपी आणि खायला एकदम टेस्टी अशी रेसिपी। त्यासाठी इथे मी भिजवलेली मूग डाळ घेतली आहे। त्यामध्ये लसूण, आलं, हिरवी मिरची आणि जिरं घालून बिना पाणी टाकता ह्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि 5 मिनिटासाठी हाताने आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे। फेटून झालं की हे मिश्रण फुलते। आता एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये फेटलेलं डाळीचं पीठ घ्यायचं, 1 वाटी आंबट दही घ्यायचं आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं। तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि उभा चिरलेला कांदा घालायचा। कांदा 1 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे। कांदा परतला की त्यामध्ये हिंग, हळद आणि दह्याचं मिश्रण घालायचं। आवश्यकतेनुसार पाणी घालायचं, चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण ही कढी व्यवस्थित उकळवून घेऊ। कढी व्यवस्थित उकळली की त्यामध्ये आपण मूग डाळीच्या पिठाचे छोटे छोटे गोळे सोडून घेणार आहोत। जोपर्यंत कढीला उकळी येत नाही तोपर्यंत ह्यात गोळे सोडायचे नाही, नाहीतर हे कढीमध्ये विरघळून जातील। आता 10 ते 12 मिनिटासाठी आपल्याला कढी गोळे शिजवून घ्यायचे आहे। तोपर्यंत साईडला आपण एक तडका तयार करून घेऊ। तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये लसूण घालायचा। लसूण मस्त खरपूस झाला की त्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची। आता हा तडका आपण कढीवरती घालून घेऊ। तडका टाकल्यानंतर त्यावरती चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त मिक्स करून घ्यायचं। आता आपण ही कढी सर्व करून घेणार आहोत। तुम्ही ही कढी जिरा राईस सोबत सर्व करू शकता, खूप छान लागते। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।